नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 पासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले। त्यानुसार शाळांचं मूल्यांकन करण्यासाठी परख ही राष्ट्रीय मूल्यांकन संस्था स्थापन करण्यात आली आहे। परख न केलेल्या शैक्षणिक सर्वेक्षणात देशातील राज्यांनी सहभाग घेतला होता। देशातील राज्यांनी केलेल्या कामगिरीनुसार पंजाब आणि केरळ पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्र 8व्या क्रमांकावर आहे। इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणानुसार तिसरी इयत्तेनुसार महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर असून इयत्ता 6वी आणि 9वी या इयत्तांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र अनुक्रमे 7व्या आणि 10व्या क्रमांकावर आहे। तसंच या सर्वेक्षणानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थी सर्वाधिक हुशार असल्याचं आढळून आलंय। 4 डिसेंबर 2024 ला परख संस्थेकडून देश पातळीवर शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आलं होतं। या सर्वेक्षणामध्ये इयत्ता तिसरी, 6वी व 9वीच्या विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं। महाराष्ट्रातील 4314 शाळांमधील 13930 शिक्षक आणि 1,23,069 विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात भाग घेतला। या सर्वेक्षणातून इयत्ता तिसरी, 6वी आणि 9वी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयांसाठीचे मूल्यांकन करण्यात आलं। राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021 पेक्षा परख राष्ट्रीय सर्वेक्षण 2024 मध्ये इयत्ता 9वीतील गणित विषय वगळता सरासरी संपादणूक यामध्ये 3% वाढ झाली आहे, हे स्पष्ट होतंय। या सर्वेक्षणात राज्य सरकारच्या शाळांनी काही जिल्ह्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे, मात्र एकूण शालेय सुधारणा आवश्यक असल्याचं या सर्वेक्षणातून निष्पन्न झालेलं आहे। सर्वेक्षणानुसार देश पातळीवर महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सातारा, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनी उत्तम कामगिरी केली आहे। लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर आणि पालघर या जिल्हे इयत्ता तिसरीमध्ये संपादणूक कमी आहे। वर्धा, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, गडचिरोली आणि रायगड या जिल्हे इयत्ता 6वी मध्ये मागे आहेत, तर अकोला, नंदुरबार, परभणी, गडचिरोली आणि मुंबई उपनगर जिल्हे इयत्ता 9वी मध्ये मागे आहेत।